विधान परिषद निवडणुकीचा महायुतीमधील तिढा आज सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठक। पुणे, नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। ठाणे विधान परिषदेमध्ये शिंदेंचं मोठं धक्कातंत्र। बहुजन विकास आघाडी शिवसेनेमध्ये विलीन करण्याचा शिंदेंचा प्रयत्न। चंद्रपूर जिल्ह्यामधील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे फोटो समोर। भाजप आमदार बंटी भांगडियांसोबतचे फोटो समोर। कांद्याच्या कोसळलेल्या दराच्या निषेधासाठी विरोधक आक्रमक। नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश महामोर्चा। मविया नेते होणार सहभागी, तर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात रास्ता रोको। नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिलासा। रब्बी कांदा खरेदीसाठी किमान हमी खरेदी दर जाहीर। आजपासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार। आठवड्यामध्ये 3 दिवस प्रत्यक्ष शाळा आणि 2 दिवस ऑनलाईन वर्ग भरवा। डिझेल दरवाढीच्या फटक्यामुळे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा राज्य सरकारकडे प्रस्ताव। नवी दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरामध्ये वाढ। सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महागला। दिल्लीमधील आजचा सीएनजीचा दर 83.9 रुपये प्रति किलो। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची नाशिक पोलिसांकडून तब्बल 8 तास चौकशी। संशयित निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपांसंदर्भात पोलिसांकडून सविस्तर चौकशी। राज्यामध्ये पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय। उष्णतेची लाट मे अखेरपर्यंत राहण्याची शक्यता। विदर्भात 3 दिवस तीव्र उष्ण लाटेचा हवामान विभागाचा इशारा। मान्सून आज केरळसह दक्षिण किनारपट्टीवर बरसण्याचा अंदाज। मान्सून नियोजित वेळेपेक्षा 6 ते 7 दिवस अगोदरच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। दरवर्षी 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची धुवाधार हजेरी। औंढा नागनाथ परिसरात गारपीट, तर जिल्हा परिषद शाळेवरचे पत्रे सुद्धा उडाले। शाळेमधील संपूर्ण साहित्य भिजून मोठं नुकसान। गुलमर्ग दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील पर्यटक थोडक्यात बचावले। दैनिक पुढारीचेही पत्रकार केबल कारमध्ये अडकले होते। तब्बल 5 तास सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन। लष्कराच्या जवानांनी राबवलं रेस्क्यू ऑपरेशन। अमेरिका इराण दरम्यान सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता करार आज होण्याची दाट शक्यता। इराणसाठी सागरी मार्ग आणि समुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात एक ठोस प्रस्ताव तयार। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियोंची माहिती। आणि अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणींवर वाढ। सिनेसृष्टीमधील संस्थेकडून रणवीर सिंग बॅन। आता फिल्म मिळवणं होणार अवघड। शूटिंगपूर्वीच डॉन 3 सिनेमा सोडणं पडलं महागात।